नमस्कार. चला आज आपण बागेत जाऊया. तर बागेमध्ये ही आम्ही जूनमध्ये काही सुरणाची झाडं लावली होती. तर आता उन्हाळा सुरू झाल्यावर ही सगळी झाडं आता सुकलेली आहेत आणि हा हिरवागार पाला अजून काही ठिकाणी शिल्लक आहे. तर ह्याची पावसाळ्यामध्ये खूप छान भाजी होते या सुरणाच्या पाल्याची. आमच्या अनिताज किचन अँड गार्डनवर या चॅनलवर आमच्या यूट्यूब चॅनलला हे आम्ही भाजी दाखवलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. तर आता ही झाडं उन्हाळ्यामध्ये वाळून जाणार आणि हे कंद जे असतात तसे मोठे ते जमिनीमध्ये राहणार. तर जर पुन्हा पावसाळा आला की आपोआप पुन्हा ही झाडं तिथे येणार. तर आपण दुसरीकडे आमची जे झाडं लावली तिथे जाऊया. तर हे पहा, आता हे असं झाड असं आता हे वाळून गेलं आहे. उन्हाळा सुरू झाला की झाडं वाळून जातात, अशी पूर्णपणे वाळून मरून जातात ती झाडं. आणि सुरण हा जमिनीच्या आतमध्ये राहतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी परत त्याला पालवी येऊन झाडं आपोआप तयार होतात पावसाळा सुरू झाला की. आणि हा पूर्ण वाळल्यानंतर एक काढायचा असतो. तर आता हे 2 वर्षानंतर साधारण सुरण काढला तर अगदी मोठा होतो. तर हे झाड पूर्ण वाळलेने हा मी 2 वर्षापूर्वी हे लावलं होतं. आणि हे जे शेजारी आहे हे आम्ही आता जूनमध्ये लावलं होतं. हे देखील आता वाळलेलं आहे. तर हा जर आम्ही काढला तर ह्याचा अगदी छोटा सुरण असणार आहे. तर आपण 2 वर्षापूर्वी जो लावला होता तो आपण सर्वप्रथम काढूया. तर माझे मिस्टर आले आहेत आणि ते आता सुरण काढतायत. चला बघूया आता केवढा सुरण आहे तो. कारण साधारण 2 वर्षानंतर सुरण चांगले मोठे होतात. तर ही झाडं पावसाळ्यामध्ये आपोआप रुजून येतात. कंद आतमध्ये सुरणाचे तसेच राहतात सुरण आणि झाडं आपोआप येतात आणि त्यामुळे हिरवीगार ही झाडं त्यावेळी असतात. आपण ह्या सुरणाच्या पाल्यांची भाजीसुद्धा खूप छान होते. तीसुद्धा भाजी तुम्ही आमच्या चॅनलवर आहे, पाहू शकता. हे पहा, असा केवढा मोठा असा खड्डा मारलेला आहे, म्हणजे सुरण हा खूप मोठा आहे. जरा लवकर काढला तर थोडं सुरण लहान असतो. 2 वर्षानंतर प्रॉपर तो मोठा होतो. अरे बापरे, वा मस्त. अगदी असा मोठा असा हा सुरण मिळालेला आहे. केवढा मोठा आहे बघा. आणि हे त्याला आता बाजूला हे असे दिसत आहेत कोंब आलेले. वा वा, सुंदर मिळालेला आहे. तर तिथूनही आता ही पहिली झाडं जी माझी तुम्हाला दाखवली तिथे आपण आता आलेलो आहोत. तर इथे ही झाडं असतात, ही साधारण पांढऱ्या रंगाची असतात, पांढरी आणि हिरवी. तर ही बिनखाईची झाडं असतात ही सुरणाची, आणि ह्याच्यामध्ये काळा रंग जर असला तर त्यांना खाज असते. आता ही मात्र झाडं आहेत, ही आता वाळून जाणार आणि पुन्हा पावसाळ्यामध्ये ही झाडं पुन्हा हिरवीगार होऊन येणार जमिनीतून. आता तुम्हाला वाटणार नाहीत की खाली सुरण आहेत असे, पण पाऊस सुरू झाला की पुन्हा ही झाडं आपोआप रुजून येणार. साधारण जूनमध्ये आम्ही हे सुरण लागवड करतो. हे जे आता कोंब फुटले त्या सुरणाला ते सुद्धा आम्ही आता ते जमिनीमध्ये लावणार. आणि हा आम्हाला आता 5 किलोचा हा सुरण मिळालेला आहे. तर आपल्याला कसा वाटला व्हिडिओ? तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.